घरकुल योजनेचा फॉर्म तुम्ही आता घर बसल्या मोबाईलमधून सुद्धा भरू शकता आवास प्लस या आपल्या भारत सरकारच्या ॲपद्वारे। आता या आवास प्लस ॲपद्वारे तुम्ही प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा याची लाईव्ह A to Z प्रोसेस दाखवणार आहे। पण हा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, ते अगदी फ्री आहे आणि आम्हाला तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन भेटत असतं। तर मी अविनाश तिरमले घरकुल योजनेचा फॉर्म मोबाईलमधून कसा भरायचा पाहूया। तर घरकुल योजनेचा फॉर्म मोबाईलमधून भरण्यासाठी 2 मोबाईल ॲप्लिकेशन आपल्याला इन्स्टॉल करावे लागतील। त्यासाठी प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि पहिलं ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे आधार फेस RD। तर हे पाहू शकता तुम्ही लोगो वगैरे आणि हे आपल्या आधार कार्डचं आहे, भारत सरकारचं ॲप आहे, ते इन्स्टॉल करून घ्या। आणि ते ओपन होत नसतं, उघडत नसतं आणि त्याला उघडण्याची गरजसुद्धा पडत नाही, लक्षात ठेवा। आता बॅक यायचं आहे, परत या सर्च बारमध्ये तुम्हाला आवास प्लस 2024 हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, जे मी आधीपासून इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे। एकदा अनइन्स्टॉल करतो आणि तुम्हाला परत इन्स्टॉल करून दाखवतो। तर पाहू शकता हे ॲप सक्सेसफुली इन्स्टॉल झालेलं आहे। ओपन बटनावर क्लिक करायचं आहे, येथे लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि ज्या काही तुमच्याकडून परमिशन मागेल त्या देऊन टाकायचे आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे दोघे या भारत सरकारचे आहेत, त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, बिंदास परमिशन देऊन टाका। आता इथे बघा असिस्टेड सर्वे आणि सेल्फ सर्वे, तर तुम्हाला सेल्फ सर्वे हा पर्याय निवडायचा आहे। येथे तुमचा आधार नंबर टाका आणि ऑथेंटिकेट या बटनावर क्लिक करा। आता ज्याचाही फॉर्म भरायचा आहे किंवा ज्याचा आधार नंबर टाकलेला आहे त्याने त्यांचाच फेस या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे। तर येथे पाहू शकता जो फेस आहे तो सक्सेसफुली स्कॅन झालेला आहे आणि येथे ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे, म्हणजे eKYC आपली सक्सेसफुल झालेली आहे। आता येथे 4 अंकी एक पिन जनरेट करावा लागेल, तयार करावा लागेल। त्यासाठी तुम्हाला वाटेल तो पिन तुम्ही तयार करू शकता। आधी वरती 4 अंक टाका, परत ते कन्फर्म करण्यासाठी खाली रिपीट टाकायचे आहेत आणि क्रिएट पिन या बटनावर क्लिक करायचं आहे। आता येथे बघा सिलेक्ट लोकेशन हा पर्याय दिसतोय, तर येथे राज्य सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो काही जिल्हा असेल तो जिल्हा सिलेक्ट करा, ब्लॉक म्हणजेच तालुका असतो तो तालुका सिलेक्ट करा। तुमची ग्रामपंचायत, तर येथे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला निवडायचं आहे किंवा तुमची जे काही ग्रामपंचायत असेल त्या गावाचं नाव निवडा आणि तुमच्या गावाचं नाव निवडा आणि खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करा। आता अशा प्रकारे एक पेज तुमच्या समोर ओपन होणार आहे। तर इथे बघा ॲड एडिट सर्वे नावाचा पर्याय आहे आणि अपलोड सेव्ह सर्वे डाटा असे 2 पर्याय आहेत। तर ॲड एडिट सर्वे या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। तर इथे बघा GPS प्लीज टर्न ऑन GPS असा पर्याय दिसतोय, याचा अर्थ आपल्याला लोकेशन ऑन करावं लागेल। त्यानंतर परत मी ॲड एडिट सर्वे यावर क्लिक करतोय। आता या ठिकाणी एक फॉर्म ओपन झालेला आपल्याला पाहायला भेटतोय। तर येथे बघा नेम ऑफ द हेड, येथे तुमच्या कुटुंबातील जो काही हेड आहे त्याचं नाव टाकायला सांगितलं जात आहे। तुम्ही तुमचं नाव टाकलं तरी चालेल कारण सेल्फ सर्वे आहे। त्यानंतर आधार नंबर तुमचा टाकायचा आहे आणि जॉब कार्ड नंबर, महत्त्वाचा पॉईंट आहे जॉब कार्ड नंबर। तर आता जॉब कार्ड कसं काढायचं किंवा जॉब कार्ड नंबर कुठे भेटेल याचा व्हिडिओ मी कालच बनवलेला होता, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असेल। तुम्ही जर का आपल्या यूट्यूब चॅनलला आधीपासून सबस्क्राईब केलं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिला असेल आणि अजूनही सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून टाका, म्हणजे अशा काही गोष्टी असतात ते सबस्क्राईब केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटला असेल। आता जॉब कार्ड नंबर कसा शोधायचा त्याचा व्हिडिओ आधीच टाकलेला आहे, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ तुम्ही एकदा पाहून घ्या आणि तुमचा जॉब कार्ड नंबर येथे टाका। येथे तुमचं जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करायचं आहे, SC ST आणि ऑदर। आता इथे कॅटेगरी सिलेक्ट करायची, SC ST आणि OBC जनरल ओपन EWS EBC जे काही असतील NT, तर त्यांनी ऑदर सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं वय, तुमचं मॅरिटल स्टेटस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर नेम ऑफ फादर हजबंड तुम्हाला काय टाकायचं आहे ते सिलेक्ट करा। त्यानंतर जे लग्न झालेल्या महिला असतील त्यांनी हजबंडचं नाव टाकायचं आहे। येथे तुमचा मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक असेल तो टाकायचा आहे। लिटरसी म्हणजेच तुम्ही किती शिकलेले आहात तर ते तुम्हाला टाकायचं आहे। तुम्ही काय करता ते सुद्धा येथे देण्यात आलेलं आहे, तुम्ही काय करता त्या प्रकारचा जो ऑप्शन आहे तर तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये किती मेंबर आहेत इन्क्लुडिंग हेड तर ते तुम्हाला टाकायचे आहेत आणि
डिसॅबिलिटी, तुम्ही अपंग आहात का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. असाल तर एस करा, अदरवाईज तुम्ही नो करू शकता. त्यानंतर तुमच्या कुटुंबात किंवा तुम्हाला काही आजार वगैरे आहे का ते देण्यात आलेलं आहे, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर का काही प्रॉब्लेम नसेल तर नन यावर क्लिक करा. आणि फॅमिली इन्कम ॲन्युअल, तर इथे तुमचं ॲन्युअल इन्कम तुम्हाला टाकायचं आहे. जे घरकुलचे इन्कम असतं, जे पात्रतेचं इन्कम असतं त्यापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. सर्व फॉर्म व्यवस्थित भरून टाका न चुकता आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. तर जॉब कार्ड नंबर टाकताना तुम्हाला एरर येऊ शकतो किंवा अडचण येऊ शकते. त्यासाठी जॉब कार्ड नंबर कशा पद्धतीने टाकायचं त्याचं एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी बाजूला पाहू शकता. आता आपली सर्व माहिती ॲड झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती ॲड करायची आहे किंवा तुम्ही कुटुंबात एकटे असाल तर एकटे. आणि आता कोणासाठी तुम्हाला घरकुलचा अर्ज करायचा आहे तो व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं की मी एकाच व्यक्तीची माहिती भरलेली आहे, तर या ठिकाणी मी क्लिक केलं आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला बँकेची डिटेल टाकायची आहे. जर का तुमच्याकडे बँक अकाउंट नसेल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता, परंतु तुम्ही घरकुलचा फॉर्म भरताय म्हणजे बँक अकाउंट महत्त्वाचं असतं, प्रत्येकाकडे असेलच. त्यासाठी या ठिकाणी टिक करण्याची गरज नाही आहे. तर इथे पोस्ट ऑफिसचं सुद्धा जे बँक अकाउंट असतं ते सुद्धा तुम्ही देऊ शकता. तर या ठिकाणी आपल्याला बँक सिलेक्ट करायचा आहे. तर बँक कोणती आहे, कोऑपरेटिव्ह आहे, कमर्शियल आहे, रिजनल आहे. तर कमर्शियल सिलेक्ट करायचं आहे म्हणजे सर्व बँकांची नावं या ठिकाणी येऊन जातात. आता तुमच्या ज्या बँकेत खातं असेल ते बँक तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर ब्रांच कुठली आहे तर ते ब्रांच येथे येऊन जाणार आहे. त्याचबरोबर येथे अकाउंट नंबर जो असेल तो अकाउंट नंबर टाकायचा आहे, त्याला कन्फर्म करायचं आहे. तुमचं बँक पासबुकवरती नाव ज्या पद्धतीने असेल स्पेलिंग मिस्टेक न होऊ देता ते टाकायचं आहे आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील की ओनरशिप ऑफ हाऊस बिंग सर्वेड, तर जे तुमचं घर आहे ज्याच्यामध्ये तुम्ही राहताय तर ते तुमचं स्वतःचं आहे की रेंटचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर प्रिडोमिनंट मटेरियल ऑफ वॉल, म्हणजे जे भिंता आहेत तुमच्या घराच्या त्या कशा आहेत, पक्क्या आहेत की कच्च्या आहेत, तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता मटेरियल ऑफ रूफ म्हणजे वरती पत्रा आहे किंवा लाकडं आहेत किंवा कॉन्क्रीटचं आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. जर का कॉन्क्रीटचं असेल, स्लॅबचं असेल तर तुम्ही पक्का सिलेक्ट करा. आणि जर का पत्रा असेल किंवा लाकडाचं असेल, मातीचं असेल तर तुम्ही कच्चा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर किती रूम आहेत ते रूमची संख्या तुम्हाला टाकायची आहे. त्यानंतर लेट्रिन फॅसिलिटी आहे का ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर मेन सोर्स ऑफ हाऊसहोल्ड इन्कम म्हणजेच त्यानंतर मेन सोर्स ऑफ हाऊसहोल्ड इन्कम म्हणजे तुमचं जे उत्पन्न आहे तर ते कुठून येत असतं ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे 3 व्हीलर किंवा 4 व्हीलर आहे का, येथे जर का तुम्ही एस केलं तर तुम्ही घरकुलसाठी अर्ज करू शकत नाही, त्यामुळे येथे नो करायचं आहे. परत येथे 3 व्हीलर 4 व्हीलर ॲग्रिकल्चरल इक्विपमेंट आहेत का तुमच्याकडे, तर ते सुद्धा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर ॲनी मेंबर हॅज किसान क्रेडिट कार्ड, तुमच्या कुटुंबात कोणाकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का ते सिलेक्ट करा. तुमच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का ते पण तुम्हाला एस किंवा नो करायचं आहे. तर सर्व माहिती तुमच्या पद्धतीने वाचून एस किंवा नो करायची आहे. तर येथे पाहू शकता अजून ॲनी मेंबर अर्न मोर दॅन, त्यानंतर तुमच्या पद्धतीने माहिती येते वाचून एस किंवा नो करायचं आहे. तुमच्या कुटुंबात कोणी महिन्याला 15,000पेक्षा जास्त कमवतं का ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कोणी इन्कम टॅक्स पे करतं का, त्यानंतर प्रोफेशनल इन्कम टॅक्स पे करतं का, किंवा 2.5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे का, या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला इथे अशा प्रकारे एस किंवा नो करायची. मी सर्व ठिकाणी नोच करतोय कारण एस केलं म्हणजे तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ भेटणार नाही. ज्या गोष्टीला तुम्ही एस किंवा नो करताय ती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाते की घरकुल बांधण्यासाठी तुमच्याकडे जी जमीन आहे जागा उपलब्ध आहे का, तर ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने एस किंवा नो करायचं आहे. तुमच्या नावावर जर का जमीन असेल तर तुम्ही एस करा,
आणि नसेल तर नो करा, आणि नसेल तर ग्रामपंचायतद्वारे तुम्हाला जमीन देण्यात येईल, आणि ग्रामपंचायतीने जमीन जर दिली नाही तर तुम्हाला 50,000 रुपये वाढीव आणि अनुदान देण्यात येत असतं. त्यानंतर खाली विचारलं जातं आहे की तुमच्या परिवारामध्ये हे जे घरकुल योजनेमार्फत जो लाभ आहे फर्स्ट टाईम घेतला जातो आहे का, तर येथे तुम्हाला येस करायचं आहे तुमच्या पद्धतीने, आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याआधी सर्व माहिती एकदा तुम्ही चेक करून घ्यायची आहे, चुकीची आहे का बरोबर आहे ते, कारण एकदा फॉर्म सबमिट झाला म्हणजे नंतर तुम्हाला एडिट करता येणार नाही. आता या ठिकाणी लाईव्ह तुमचे जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहेत लोकेशन ते तर ट्रॅक केलं जातं. येथे तुम्हाला तुमच्या घराचे फोटो काढायचे आहेत, तर 3 फोटो काढायचे आहेत. एक घराच्या बाहेरचा ज्या ठिकाणी जो लाभार्थी आहे तो उभा असेल, त्यानंतर घराच्या मधला, आणि एक बाहेरचा फोटो काढायचा आहे जिथे कोणीच उभं नसेल. असे 3 फोटो तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. जसं की मी हा डेमो फॉर्म आहे त्यामुळे ते फोटो क्लिक करा, यावर क्लिक करायचं, क्रॉप करायचं असेल क्रॉपवरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला 3 फोटोज काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर रिमार्कमध्ये तुम्ही हाऊस असं टाईप करू शकता तुमच्या पद्धतीने, आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर येथे तुम्हाला घराचे स्ट्रक्चर पाहायला भेटून जातील. येथे पाहू शकता तुम्ही तुम्हाला कशा प्रकारचं येथे घर पाहिजे आहे, तर त्याचे स्ट्रक्चर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तर येथे तुम्हाला मेसनचं ट्रेनिंग घ्यायचे आहे का विचारलं जाते, तर येथे तुम्ही नो करायचं आहे, आणि तुम्हाला कशा प्रकारचं घर पाहिजे आहे त्याचं स्ट्रक्चर देण्यात आलेलं आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने सिलेक्ट करायचं आहे. तर मी येथे 1 नंबरचं आहे ते सिलेक्ट केलं आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी हा फॉर्म जर का तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर वरती इथे पाहू शकता हा जो फॉर्म आहे तर तो PDF स्वरूपात सेव्ह झालेला आहे, आणि तुम्ही जेही माहिती भरलेली आहे तर त्याचा प्रिव्ह्यू तुम्हाला इथे पाहायला भेटून जाईल. सर्व माहिती एकदा चेक करून घ्या, बरोबर आहे का चुकीची आहे. जर का चुकीची असेल कॅन्सल करून एडिट करा, आणि बरोबर असेल तर हे फायनल आहे प्रोसीड या बटनावर क्लिक करा. तर इथे पाहू शकता सक्सेसफुली आपला जो सर्वे आहे तर तो अपलोड झालेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करा. आता इथे बघा अपलोड सेव्ह सर्वे डाटा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता चुकून जर का हा फॉर्म तुमच्याकडून भरला गेला असेल तर डिलीट बटनावर क्लिक करून तुम्ही हा सर्वे फॉर्म डिलीट करू शकता. त्यानंतर तुमचा व्हेरीफाय आधार यावर क्लिक करून तुमचा आधार नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे, आणि व्हेरीफाय जॉब कार्ड यावर क्लिक करून तुमचं जॉब कार्ड व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, आणि अपलोड रेकॉर्ड या बटनावर क्लिक करायचं आहे, आणि तुमचा जो घरकुल योजनेचा फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली येथे अपलोड होऊन जाणार आहे. तर आवाज प्लस ॲपद्वारे तुमचा फॉर्म भरून झाल्यानंतर एक फिजिकल फॉर्म तुम्हाला ग्रामपंचायतीकडे जमा करावा लागत असतो. त्यासाठी तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीला भेट द्यायची आहे आणि ग्रामसेवकाला सांगायचं आहे की आवाज प्लस ॲपद्वारे आमचा फॉर्म भरून झालेला आहे. आता पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला फिजिकल फॉर्मबद्दल सांगतील. तो फॉर्म जमा करायचा आहे आणि तुमचं घरकुलची प्रोसेस आहे ते पूर्ण होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश.